नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. यशस्वी माणूस काहीतरी मिळवण्यासाठी झटतात, इतरांना हरवण्यासाठी नाही. आज आहे 13 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 1994 स्वीडनमध्ये घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला. 1970 बांगलादेशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे 5 लाख लोक मृत्यू पडले. ही 20व्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती. 1913 साली आजच्याच दिवशी रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकाला नोबेल पारितोषिक मिळाले. अभिनेत्री जुही चावला यांचा जन्मदिवस 1967 आजच्याच दिवशी झाला. वसंतदादा पाटील यांचा जन्म 1917 13 नोव्हेंबर या दिवशी झाला. ते महाराष्ट्राचे 5वे व 9वे मुख्यमंत्री होते. सहकारी कारखानदारीचे आधारस्तंभ म्हणून वसंतदादा पाटील ओळखले जातात. हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म 1917 झाला. इस्कंदर मिर्झा यांचा जन्म 1818 13 नोव्हेंबर या दिवशी झाला. बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म 1873 आजच्याच दिवशी झाला. ते कायदे पंडित मोतीलाल नेहरू यांचे सहकारी, संसदपटू आणि पुणे महाविद्यापीठाचे कुलगुरू होते. गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म 1855 आजच्याच दिवशी झाला. ते आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी साहित्यिक तसेच फ्रेंच व संस्कृत नाटकांची भाषांतरे इत्यादी अनेक प्रकार त्यांनी लिखाणात हाताळले आहेत. इंग्लिश कवी व लेखक R.L. स्टीव्हन्सन यांचा जन्म 1850 13 नोव्हेंबर या दिवशी झाला. शीख साम्राज्याचे संस्थापक महाराणा रणजित सिंग यांचा जन्म 1780 13 नोव्हेंबर या दिवशी झाला. नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन 2002 13 नोव्हेंबर या दिवशी झाले. अंबुताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन 2001 आजच्याच दिवशी झाले. त्या ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारात मोठ्या प्रमाणावर लेखन करणाऱ्या लेखिका होत्या. दुर्दैवाशी 2 हात या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला 1975 राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन 1956 आजच्याच दिवशी झाले. तर प्राचीन मराठी कवी कृष्ण दयार्णव यांचे निधन 1740 13 नोव्हेंबर या दिवशी झाले. त्यांचा हरिवरदा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मित्रांनो, हे होते 13 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.